आजच्या या कार्यक्रमासाठी संसदेच्या विनंतीला मान देऊन केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्याचप्रमाणे मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांचे देखील आगमन झालंय। त्यांचं आणि त्यांच्या समोर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण एक गाण्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि मान्यवरांचा सन्मान आपण संस्थेच्या वतीने करणार आहोत। एक गाणं होईल एक आमच्या आवडीचं वामनदादांचं गीत आहे। हा चांगला योग आहे की रामदासजी आठवले साहेब समोर बसले, भीमराव साहेब समोर बसले, खूप मान्यवर समोर बसलेले आहेत आणि या सगळ्यांसमोर आम्हाला गाण्याची, बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळते। म्हणून एक आमच्या आवडीचं वामनदादांचं खूप सुंदर गीत मी तुमच्यासाठी आता सादर करते। खेड्यापाड्यात भीमवाड्यात, खेड्यापाड्यात भीमवाड्यात वामन पायपीट करीत फिरत होता। खेड्यापाड्यात भीमवाड्यात वामन पायपीट करीत फिरत होता। एकीचं बळ खरं असंच काहीतरी बडबडत होता। खळखळणाऱ्या जलधारेसम वामन पुढे पुढे जात होता। खळखळणाऱ्या जलधारेसम वामन पुढे पुढे जात होता आणि त्या गोदावरीच्या तीरावर बसून जय भीमची गाथा गात होता, जय भीमची गाथा गात होता। शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये। पण सामर्थ्य पाहिले मी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये। हे शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये। सामर्थ्य पाहिले हा भारत एका झेंड्याखाली उभं करण्याचं सामर्थ्य, हा भारत एका जातीचा, एका धर्माचा नाही हे सांगण्याचं सामर्थ्य। या भारतातला प्रत्येक माणूस जाती धर्माचा नंतर आहे, आधी नागरिक आहे हे सांगण्याचं सामर्थ्य दुसरं तिसरं गुणामध्ये नाही, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं। म्हणून वामनदादा लिहिताय, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये। सांगा तो जो मारे
कशी अहो एके ठिकाणी राधा एकतेने येथे नादा. एखाद्या गटाराचं झाकण उघडावं साहेब आणि घाण बाहेर यावी अशा पद्धतीनं आता लोक जातीवर्ग बोलतायत. आम्ही प्रबोधन करणारे शाहीर आहोत म्हणून आम्हाला एक चांगला भाग आहे की आपल्या मनामधली जी जातीची घाण आहे ही जातीची घाण आपल्याला कधीच माणूस बनवणार नाही. या महामानवांनी दिलेला जो विचार आहे बुद्ध धर्माचा नीतीचा हा विचारच आपल्याला माणूस बनवणार आहे. आणि म्हणून वामनदादा सांगताय नगरीचा तारी कोणी झाली जुनी अहो अमरावती चांदा एकतेने येथे नाना. या रे वामनचे मैतर काळजाच्या देखावर नाव भीमाईचे घोडा एकतेने येथे नाना. झेंडा पंचशिलाचा घेऊन सोबती झेंडा पंचशिलाचा घेऊन सोबती झेंडा पंचशिलाचा घेऊन सोबती झेंडा पंचशिलाचा घेऊन सोबती झेंडा पंचशिलाचा घेऊन सोबती. सारा नगाया है सारा नगाया है बुद्ध धम्मावती. सारा नगाया है बुद्ध धम्मावती. सारा नगाया है बुद्ध धम्मावती. साऱ्यांच्या पाहिजे आंबेडकरावती. सामर्थ्य पाहिजे आंबेडकरावती. वरचा थरात राणी 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 आणि वरचा थरात राणी. माणूस आणला हो माणूस आणला हो एका थरामध्ये. माणूस आणला हो एका थरामध्ये. माणूस आणला हो एका थरामध्ये. हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये. सामर्थ्य पाहिले